श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 41. हरिद्वारच्या या पहिल्या भेटीत दयार्णव स्वामींची प्रवचनं आणि कीर्तनं हरिद्वारला झाली नाहीत. पण पुढे काळाच्या ओघात याच हरिद्वारला दयार्णव स्वामींचा स्वतंत्र मठ स्थापन होणार आहे. तिथे दयार्णव स्वामींचे धाकटे चिरंजीव मेघश्याम स्वामी हरिद्वार मठाचे मठाधिपती म्हणून फार मोठं धर्मप्रबोधनाचं कार्य करणार आहेत, याची पुसटशी कल्पनाही त्यावेळी कुणाला नव्हती. स्वतः दयार्णव स्वामींनाही नव्हती. हरिद्वारचा निरोप घेऊन गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी ऋषिकेशच्या दिशेनं निघाले. हरिद्वार पासून ऋषिकेश 15 मैलांवर आहे. गंगेच्या किनाऱ्यानं पायवाट ऋषिकेशला घेऊन जाते. वाटेत सर्वत्र दाट जंगल, गर्द झाडी. त्या काळात ऋषिकेश अगदी लहानसं खेडं. गंगामाईच्या दोन्ही बाजूला दाट झाडी आणि पर्वत. दिवसाही वाघ, सिंहासारख्या श्वापदांचा संचार. डोंगराच्या पायथ्याशी अलग अलग झोपड्या. त्यात राहणारे तपस्वी, संन्यासी आणि वर निळभोर आकाश. अतिशय शांत आणि रम्य वातावरण. पक्ष्यांची मधुर किलबिल सतत कानावर पडत राहायची. वातावरणात एक गंभीर, नीरव शांतता भरून राहिलेली असायची. जनसंपर्क येण्याची शक्यताच नव्हती. एकांतवासाची ओढ असलेल्यांना ऋषिकेश फार आवडायचं. मोकळी जागा दिसेल तिथे झोपडी बांधावी आणि तपस्या करावी. ऋषिकेशला त्या काळात तपस्येला अत्यंत अनुकूल वातावरण होतं. ऋषिकेशहून हिमालय पर्वताची उंच उंच शिखरं दिसतात. ती पाहून दयार्णव स्वामींचं मन मोहरून आलं. गोविंद स्वामी म्हणाले, ऋषिकेश हे स्थान अत्यंत पवित्र आहे. इथे गंगामाई विराजतीये. हिमालयाचा भागही शांत आणि गंभीर आहे. जणू वातावरणात एकसारखा अनाहत ओंकाराचा ध्वनी घुमतोय. म्हणून तर इथे आल्यावर मन आपोआप शांत, गंभीर होऊन जातं आणि आपोआप साधना जमून येते. इथे साधना करणारे खरोखर भाग्यवंत म्हणायला हवेत. ऋषिकेशच्या परिसरातील मंदिरं बघायला गोविंद स्वामी आणि दयार्णव स्वामी निघाले. कळलं, मुनिकी रेती भागामध्ये शत्रुघ्नांचं सुरेख मंदिर आहे. दयार्णव स्वामी आश्चर्याने म्हणाले, शत्रुघ्नाचं मंदिर? भगवान रामचंद्रांचे सर्वात धाकटे बंधू शत्रुघ्न, त्यांचं मंदिर? त्यांची इथे पूजा होते? गावकरी सांगू लागला, रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न या चारही भावांची स्वतंत्र मंदिरं आहेत या भागात. काही मैलाच्या अंतरातच. फार पुरातन काळापासून आहेत. हे चौघे जण इथे वेगवेगळ्या स्थानी तप करत राहिले होते, असं परंपरा सांगते. लोकांनी त्या त्या ठिकाणी त्यांची 4 मंदिरं बांधलीत. याच परिसरामध्ये त्यांचे गुरु वशिष्ठ मुनीही तप करीत होते एका गुहेत. ते तिथे राहिले होते. दयार्णव स्वामी म्हणाले, पण या चौघांनी हिमालयात तप केल्याचा उल्लेख मात्र रामायणात नाही. त्या चौघांनी शरयू नदीत अखेरीस प्राणार्पण केलं असंच रामायणात उल्लेख आहे. गोविंद स्वामी म्हणाले, त्या काळात प्रथा होती की जीवनाचे अखेरचे दिवस हिमालयामध्ये तप करीत घालवायचे. रामराय, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनी तसं करायचं ठरवलं असेल. त्यासाठी वशिष्ठ मुनींच्या वास्तव्याने पावन झालेला हा परिसर निवडला असेल. लोकांनी मागे येऊ नये म्हणून तो बेत गुप्त ठेवला असेल. शरयू नदीत उड्या घेतल्या असतील. लोक माघारी फिरल्यावर चौघेजण दुसऱ्या काठाला लागले असतील आणि वेश बदलून हिमालयामध्ये येऊन राहिले असतील. अनेक संत महात्मे आणि राजांनी तसं केल्याचं पुराणांमध्ये उल्लेख आहेत. रामरायांचा धीरोदात्त स्वभाव, तत्वचिंतनाची आवड आणि तपस्वी मुनींचं जीवन जगण्याची मनाची ओढ ध्यानात जर घेतली तर हेच घडलं असण्याची शक्यता जास्त आहे. तपस्वी मुनीचं जीवन जगण्याची जर ओढ ध्यानात घेतली तर हेच घडलं असण्याची शक्यता जास्त आहे. रामराय इथे राहत असताना हनुमंत इथेच त्यांची सेवा करत राहिले असतील, नाही? इथेच रामरायांनी हनुमंताला रामगीता सांगितली असेल. रामगीता फार श्रेष्ठ ग्रंथ आहे, भगवद्गीतेच्याच तोडीचा. रामगीतेत जीवनमुक्त आणि विदेहमुक्त साधूंचं जे वर्णन आहे ती अवस्था हनुमंतांनीही इथेच अनुभवली असेल. दयार्णव स्वामी म्हणाले, पण हे सगळे तर्क आहेत. असं घडल्याचं कोणी लिहून ठेवलेलं नाही, हेही खरं आहे. ते काहीही असो, ही 4 मंदिरं अत्यंत पवित्र स्थानं आहेत, बघायलाच हवीत.
गोविंदस्वामी म्हणाले. आणि दोघांनी ही 4ही मंदिरं पाहिली. हजारो वर्षे तिथे अखंड पूजा होत राहिलीये हे पाहून त्या दोघांनाही खूपच समाधान वाटलं. ऋषिकेशहून पुढे हिमालयामध्ये वाटचाल करण्यासाठी त्या काळी तिथे गंगा ओलांडावी लागायची. गंगा ओलांडण्यासाठी शेकडो यात्रेकरू गंगेच्या तीरावर आले होते. हिमालयाच्या दऱ्यांमधून तुफान वेगानं खळखळत येणारं भागीरथीचं पांढरं शुभ्र पाणी इतक्या वेगानं वाहत होतं की एका तीरावरून दुसऱ्या तीरावर जाण्यासाठी नावेचा उपयोग करणं शक्यच नव्हतं. त्या पाण्याच्या वेगावर नजर ठरत नव्हती. पहिल्या तीरावर जाण्यासाठी एकच मार्ग होता, दोरावरून जाण्याचा. एक खांब एका तीरावर, दुसऱ्या तीरावर. दोन्ही खांबांना 2 दोर बांधलेले. वरच्या दोराला हात द्यायचा आणि खाली न पाहता दोर सांभाळत सांभाळत खालच्या दोरावर पाय ठेवून हळूहळू पुढे जात राहायचं. कित्येक शतकापासून यात्रेकरू अशीच गंगा पार करीत होते. स्त्रिया सुद्धा, पुरुष सुद्धा आणि मुलं सुद्धा. दोरावरून जाताना छातीत धडधडत होतं. खाली गंगेकडे पाहिलं तर डोळे फिरत होते. तरीही बद्रीनारायणांच्या दर्शनाची ओढ इतकी उत्कट होती की प्रत्येक जण एका विशिष्ट धुंदीमध्ये जीवाची पर्वा न करता या पद्धतीनं नदी पार करत होता. शरीर तुच्छ मानून जीवावर उदार होऊन गंगा पार करण्यासाठी यात्रेकरू दोरावर पाऊल ठेवत होते. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी ते दृश्य पाहत होते. एवढ्यात एका यात्रेकरूला दोरावरून जाताना भोवळ आली. तो खाली कोसळला. क्षणार्धात पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर दिसेनासाही झाला. परंतु कोणी यात्रेकरूनं त्याचं काहीही मानलं नाही. क्षणभर हळहळ व्यक्त केली मात्र, आणि ते यात्रेकरू गंगा ओलांडण्यासाठी तसंच पुढं दोरावर चालत राहिले. वाटचाल पुढे तशीच चालू राहिली. जणू काही झालंच नव्हतं. दयाळराव स्वामी आश्चर्याने थक्क झाले. गोविंद स्वामी म्हणाले, या यात्रेकरूंच्या मनामध्ये ईश्वराच्या दर्शनाची एवढी उत्कट ओढ आहे की जीवावर उदार होऊन पुढे जातायत. ईश्वर भक्तीनं प्रेरित झालेला सामान्य मनुष्यही ईश्वर दर्शनासाठी किती अडचणी सोसू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ऋषिकेश पासून पुढे हिमालयाचा पर्वतीय प्रदेश सुरू झाला. तेथून पुढचा प्रवास धोकादायकच होता. पाय वाटेचा प्रवास. डोंगराळ भाग असल्याने चढ उतार, वाटेत ओढे, खळखळणारे जलप्रवाह. आतापर्यंत गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामींनी अनेक ठिकाणी बैलगाडीने प्रवास केला होता. आता इथून पुढचा सगळा प्रवास पायीच करायचा होता. दयाळराव स्वामींनी दोघांच्या सामानाची पडशी आपल्या खांद्यावर घेतली आणि दोघंही चालू लागले. वाटेत खळखळणारे ओढे लागायचे. ते ओलांडताना घोडा करावा लागायचा. पाण्याला किती ओढ आहे, उतार कुठे आहे, कोठून तो ओढा पार करायचा हे घोडेवाल्यांनाच माहीत असायचं. त्यामुळे यात्रेकरूंना घोड्यावर बसवून ते सुरक्षितपणे पलीकडे पोचवून देत. दयाळराव स्वामी पडशी खांद्यावर घेत आणि गोविंद स्वामींना घोड्यावर बसवून दयाळराव स्वामी स्वतः मोत्तद्दाराप्रमाणे गोविंद स्वामींच्या घोड्याचा लगाम धरीत धरीत ओढा ओलांडत. हा सेवेचा आनंद काही वेगळाच आहे असं त्यांना वाटायचं. दुसऱ्या दिवशी ऋषिकेशहून वशिष्ठ गुंफा पाहायला जायचं ठरलं. 10 मैल अंतर आहे. दिवस उजाडताच निघाला तर उन्ह उतरायच्या वेळेला पोहोचाल, एका साधूनं माहिती दिली. गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी वशिष्ठ गुंफा इथे पोहोचले तेव्हा उन्ह उतरायला लागली होती. डोंगराच्या उतरणीवर उतरत उतरत दोघे जण वशिष्ठ गुंफेच्या शेजारी वाहणाऱ्या गंगा प्रवाहाच्या किनाऱ्यावर गंगामाईचं दर्शन घेण्यासाठी हात जोडून उभे राहिले. गंगेचा प्रवाह संथपणे वाहत होता. गंगेच्या पाण्याचा रंग निळसर, अगदी आकाशासारखा निळा. वशिष्ठ गुंफेच्या बाहेरच्या बाजूला कच्च्या विटांची 2 छोटी घरं आणि एक धर्मशाळा होती. तिथंच एक पाठशाळाही होती. पुजारी स्वागताला पुढे आले. 25-26 वयाचे, डोक्यावर घेरा, शेंडी, चेहऱ्यावर विद्येचं तेज, डोळे चमकदार. त्यांनी स्वामीद्वयांची आपल्या घरातच व्यवस्था केली. घर झोपडीसारखंच छोटंसं, पण पक्क्या विटांचं होतं. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. शास्त्र ग्रंथांचं अध्ययन झाल्यावर टेहरी संस्थानानं इथे नेमलं होतं. वशिष्ठ गुंफेतील मूर्तीची पूजा करण्यासाठी म्हणून आणि तिथल्या पाठशाळेमध्ये अध्यापक म्हणून. पाठशाळेचा खर्च संस्थानचे महाराजच करीत. इथं जंगलात पाठशाळा? गोविंद स्वामींनी विचारलं. पुजारी बाबा हसले आणि म्हणाले, ही पाठशाळा फार पुरातन काळापासून इथे चालत आलेली आहे.
कदाचित वशिष्ठ मुनींच्या काळापासून असेल. पूर्वी मुलं इथे राहायची, पण मुलं आता आपापल्या घरीच राहतात आणि पाठशाळेच्या वेळामध्ये शिकायला येतात. याच 10 मैलांच्या परिसरातून मुलं शिकायला येतात. या भागात सगळे मला पुजारी बाबाच म्हणतात. पुजारी बाबा वशिष्ठ गुंफा बघायला आत घेऊन गेले. गुहा आत 25 फूट खोल होती. मधून मधून वाकून जावं लागत होतं. पण आता शेवटी प्रशस्त जागा हवी होती. वशिष्ठ मुनींचा बसण्याचा ओटा होता. आता शेवटी प्रशस्त जागा होती. वशिष्ठ मुनींचा बसण्याचा ओटा होता. तिथंच त्यांची मूर्ती बसवून पूजा अर्चा केली जात होती. सकाळी वाहिलेली फुलं अजून ताजी दिसत होती. समोर दीप तेवत होता. पुजारी बाबा सांगू लागले, वशिष्ठ मुनी याच पुट्यावर ध्यानाला बसत. अनेक वर्ष ते या गुहेमध्ये तपस्या करीत होते. रोज रेशमी कुंचानं गुहा स्वच्छ करतो मी. ज्या भूमीवर वशिष्ठांची चरणकमल उमटली होती, त्या भूमीला मी अन्य कोणत्या कुंचाचा स्पर्श करायला कसा जाऊ शकेन बरं? काहीशा भावुकतेनं पुजारी बाबा म्हणाले. ज्या भूमीला वशिष्ठांची चरणकमल उमटली होती, त्या भूमीला मी अन्य कोणत्या कुंचाचा स्पर्श करायला कसा बरं जाऊ शकेन? असे ते म्हणाले. दयाराम स्वामींच्या हृदयामध्ये भक्तिभावाच्या लहरी उमटल्या. या गुहेत महर्षी वशिष्ठांसारख्या थोर ऋषीवरांनी अनेक वर्ष तपस्या केली होती. त्यांच्या परम पावन चरणकमलांचा स्पर्श या गुहेतील भूमीला झाला होता. तो पुन्हा मला अनुभवता येईल का? दयाराम स्वामींनी आपला उजवा हात मोठ्या भक्तिभावानं त्या भूमीवरून फिरवला आणि श्रद्धेनं तो आपल्या मस्तकावरून, मुखावरून, छातीवरून फिरवला. जणू काही महर्षी वशिष्ठांचा दिव्य स्पर्शच ते अनुभवत होते. दयाराम स्वामींनी पुजारी बाबांना विचारलं, या गुहेत रात्री वास्तव्य करता येईल का? इथं मध्यरात्री उठून ध्यानाला बसलं तर? पुजारी बाबा म्हणाले, संस्थाननं नियम केलाय. फक्त संन्यासी साधू पुरुषांनाच या गुहेत वास्तव्य करायची परवानगी आहे. तीही थोड्या दिवसांकरता. इतर सर्वजणांची सोय बाहेरच्या धर्मशाळेत करायची. तो नियम पाळावाच लागतो, पण पहाटे लवकर येऊन इथं ध्यानाला बसू शकाल तुम्ही. अनेक साधूंना इथे उच्च अनुभूती प्राप्त होतात. दोघेही बाहेर आले. हिमालय प्रदेशात प्रवेश केल्यानंतर घनदाट जंगलात वास्तव्य करण्याचा हा पहिलाच अनुभव होता. आसपासचे डोंगर, दाट झाडी पाहून डोळे तृप्त झाले. अंधार लवकर पडला. पुजारी बाबा गंभीर आवाजात म्हणाले, रात्री जंगली श्वापदांचे आवाज ऐकू येतील, पण घाबरू नका हं. श्वापद अगदी झोपडीपर्यंत आली तरी आत येत नाही. रात्री अंधारात बाहेर पडायचं नाही म्हणजे झालं. नवख्या माणसाला या आवाजामुळे भीती वाटते, झोप येत नाही म्हणून सांगतोय हे. दयाराम स्वामींनी विचारलं, इथे नाग, साप यांचाही खूप उपद्रव असेल नाही? पुजारी बाबा म्हणाले, होय, वरचे वर दिसतात, पण त्यांचा कधीच उपद्रव होत नाही. उलट ते मित्रच होऊन जातात. वाघ, सिंह काय, नाग, साप काय, आणखी श्वापद काय, ती हल्ला केव्हा करतात? जेव्हा त्यांच्या जीवाला धोका आहे असं त्यांना वाटलं तर. त्यांचा हल्ला स्वसंरक्षणासाठी असतो. जेव्हा त्यांना समजतं या साधू पुरुषांच्या हृदयात केवळ प्रेम आहे, तेव्हा त्या साधूंचे ते मित्र बनतात. भगवान पतंजली यांनी पातंजल सूत्रामध्ये जे सांगितलंय ते पूर्ण सत्य आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरे त्यागः. सर्वच साधूंचा हा अनुभव आहे. अस्वलाचं मात्र तसं नाही. अस्वलं वेगळ्या स्वभावाची असतात. ती पुरुषांना सहसा काही करत नाही, पण तरुण स्त्रिया रात्री झोपडी बाहेर दिसल्या तर आवाज न करता गुपचूप येतात, मागून मिठी घालून पळवून नेतात. त्या स्त्रियांच्या सर्वांगाला गुदगुल्या करतात. काही वेळानं तिथंच त्या स्त्रियांना सोडून जातात. नवख्या स्त्रिया अस्वलांना पकडताच अर्धमेल्या होतात. इथल्या स्त्रियांना अस्वलांची सवय झालेली असते. अस्वलापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते त्यांना समजतं. अस्वलानं पकडल्यावर स्त्री जर न घाबरता शांत राहिली तर मात्र काही अपाय होत नाही. पुजारी बाबांना एकदम हसू आलं आणि हसत हसत ते म्हणाले, एखाद्या साधूनं केस वाढवले असले आणि तो एकटा दुकटा जर जंगलातनं जात असला तर अस्वल त्याला स्त्री समजून पकडून घेऊन गेल्याचेही प्रकार आढळतात बरं. म्हणून तर या भागामध्ये साधूनं केस फार वाढवू नयेत असं सांगतात. मी सुद्धा तर म्हणून केस कापले ना, वाढवले नाहीत. वरचे वर श्मश्रू करत असतो, मस्तक तुळतुळीत ठेवतो. पुजारी बाबांनी डोक्यावरून हात फिरवला.
दयाळराव स्वामींकडे नजर टाकून ते जोरजोरात हसू लागले आणि दयाळराव स्वामी सुद्धा हसून म्हणाले, एवढं हसू कशाचं आलं ते तरी सांगाल की नाही? पुजारी बाबा आणखीनच हसू लागले आणि हसता हसता म्हणतायत, तुमच्या मस्तकावरचा घेरा आणि शेंडी पाहिली आणि वाटलं तुम्हाला अस्वलापासून धोका नाही. तुम्ही जर केस लांब वाढवले असते तर. आणि पुजारी बाबांना हसण्याची एवढी उबळ आली की बोलताच येईना. ते हसत हसतच उठले. अस्वलासारखे दोन्ही हातांचे पंजे उगारून डुलत डुलत चालू लागले आणि दयाळराव स्वामींच्या जवळ जाऊन त्यांनी अस्वलासारखी मागून मिठी घालायचा गमतीदार आविर्भाव केला. तो मजेशीर आविर्भाव पाहून दयाळराव स्वामींनी हसत हसत घाबरण्याचा आणि पळून जाण्याचा आविर्भाव केला आणि दोघेही मनसोक्त हसू लागले. आता दयाळराव स्वामींनी एक हात नागाच्या फणीसारखा मस्तकावर धरून नागाच्या फुत्करणाचा आविर्भाव केला. त्याबरोबर पुजारी बाबांनी घाबरून पळून जाण्याचा आविर्भाव केला आणि दोघेही पुन्हा खूप हसू लागले. गोविंद स्वामींना वाटलं, किती निर्मळ मनाने हसतायत हे दोघे जण. मनाचा असा निर्मळपणा ही देवाची केवढी मोठी देणगी आहे. ईश्वराची कृपाच पाहिजे ही देणगी मिळवण्यासाठी. मोठ्या कौतुकानं ते त्या दोघांचा गमतीदार खेळ पाहत राहिले. श्रीराम समर्थ श्रीराम.